सांगली महापालिकेच्या विशेष महासभेमध्ये आज तुफान राडा झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापूर नियंत्रणासाठी म्हणून MRDC अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रासाठी 600 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली होती। या प्रकल्पाच्या निविदांमध्ये प्रशासकीय काळात मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करत आज विशेष महासभा बोलावण्यात आली आणि या सभेत MRDCच्या तब्बल 592 कोटी रुपयांच्या प्रकल्पांवरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजप नेत्यांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला। या आरोपांनंतर सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला। भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक यावेळेस आमने-सामने आले होते। आज महासभा चालू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, हे सर्व नगरसेवक ह्या DPR संदर्भात काही मुद्दे प्रशासनाला विचारत असताना, मुद्दे उपस्थित करत असताना प्रशासन कुठं चुकलंय, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत, ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला